नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर. आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षे करता नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यामध्ये 900 जागांची वॅकन्सी इथे त्यांनी दिलेली आहे. तर त्याची माहिती आपण आज पूर्ण माहिती इथे घेणार आहे. सविस्तर माहिती डिटेल पूर्ण देणार आहे तुम्हाला. जे काय स्टेप बाय स्टेप जे तुमच्या मनातले प्रश्न आहेत त्यांनासुद्धा उत्तर इथे मिळणार आहेत. त्यामुळे व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ डिटेल ऐका, स्किप कुठेच करू नका. कारण की काही मी पॉईंट्स असे सांगणार आहे की जे तुम्ही कुठे ऐकलेले नसतील किंवा तुम्हाला माहिती नसेल कदाचित, तर त्याबद्दल सांगतो आहे. टोटल 900 वॅकन्सीज आहे मित्रांनो. त्याची पूर्वपरीक्षा आहे 3 एप्रिल 2022ला. तर यामध्ये बघा टोटल 5 पोस्ट आहेत. त्यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे उद्योग निरीक्षक गट क उद्योग संचालनालय. 103 पदे आहेत मित्रांनो टोटल. त्यामध्ये जे काही वॅकन्सीजचं जे बायफर्केशन आहे ते तुम्हाला इथे नोटिफिकेशनमध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच त्या PDF. त्यामध्ये तुम्ही बघू शकता. यामध्ये काय आपण जास्त वेळ घालू नये. त्यानंतर गृह विभागमध्ये दुय्यम निरीक्षक गट क 114 जागा आहेत मित्रांनो टोटल. त्यानंतर वित्त विभागामध्ये तांत्रिक सहाय्यक आहे गट क 14 जागा आहेत. जागा थोडा कमी आहे त्याच्या. आणि त्यानंतर कर सहाय्यक चांगल्या जागा आहेत मित्रांनो, 117 जागा आहेत. हे वित्त विभागाच्या अंडरमध्ये येतं. 117मध्ये त्यांनी बायफर्केशन दिलेलं आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार किंवा जे काही पोट जाती असतात आपल्या त्यानुसार, आपले सब कॅटेगरीज जे असतात त्यानुसार. त्यानंतर सामान्य प्रशासनमध्ये लिपिक टंकलेखनच्या एकदम बंपर जागा आहेत. 473 जागा आहेत टोटल. मित्रांनो खूपच चांगला चान्स आहे हा. आणि त्यानंतर बघा सामान्य प्रशासन विभागमध्ये परत लिपिक टंकलेखन 79 जागा आहेत टोटल. त्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे बघा त्यांनी दिलेलं आहे की पूर्वपरीक्षेचं जे दिनांक आहे ते तर आपण 3 एप्रिल 2022 आहेच, परंतु त्यामध्ये नंतर मुख्य परीक्षेचं सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये डेट्स दिलेले आहेत. तर त्याची पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेमध्ये बघा 2 याच्यामध्ये होतं ते. म्हणजे पहिलं जे आहे ते मराठी इंग्रजीचा पेपर होतो 60 आणि 40चा रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर 100 प्रश्न, त्यानंतर 100 मार्क्स आणि साधारण 1 तास म्हणजे 60 मिनटं राहतात. त्यामध्ये मुख्य परीक्षा जी आहे ती प्रत्येक जी पोस्ट आहे त्याच्यानुसार वेगवेगळे दिनांक इथे दिलेले आहे. जी पहिली म्हणजे मुख्य परीक्षेची जी फर्स्ट पेपर आहे तो 6 ऑगस्ट 2022ला आहे. मुख्य परीक्षेचा जो सेकंड पेपर आहे तो आपल्या पोस्टनुसार वेगवेगळ्या डेट्सला आहे. जसं आता लिपिक टंकलेखकचा जो आहे सेकंड पेपर तो 13 ऑगस्टला आहे. राज्य उत्पादन शुल्क आपला दुय्यम निरीक्षकचा जो आहे तो 20 ऑगस्टला आहे. त्यानंतर कर सहाय्यकचा 27 ऑगस्टला आहे. तांत्रिक सहाय्यकचा 10 सप्टेंबरला आहे. आणि उद्योग निरीक्षकचा हा सगळ्यात शेवटी म्हणजे 17 सप्टेंबरला आहे. यामध्ये जो पहिला पेपर असतो त्यामध्ये मराठी इंग्रजी राहतं 100 मार्क, नंतर 60 मिनटं. त्यानंतर सेकंड पेपर जो राहतो सामान्य क्षमता चाचणी आणि प्लस तुमचं जे काही तुमचं पोस्टनुसार जे काही तुमचं एज्युकेशन राहतं, एज्युकेशन म्हटल्यापेक्षा तुमचं सिलेबस राहतं त्याचा तुम्हाला अभ्यासक्रम राहील मित्रांनो. 100 प्रश्न, 100 गुण आणि 60 मिनटं, ठीक आहे, म्हणजे 1 तास. तर हा झाला एकंदरीत आपल्या याचा भाग, म्हणजे कोणत्या कोणत्या याच्यात काय काय राहणार आहे, म्हणजे याच्या डेट्स आहेत त्या. आपण इथे महत्त्वाचे मुद्दे बघू मित्रांनो. जास्त काही मी डिटेल घेत नाही. तुम्ही ऑलरेडी तुम्हाला ॲड देतो आहे मी याच्यात PDF मध्ये. तुम्ही डिटेल वाचू शकता. डिटेल वाचल्याशिवाय फॉर्म भरायची घाई करू नका, ठीक आहे. तर त्यामध्ये बघा आपण आता सॅलरी स्केल बघू मित्रांनो. वेतन मॅट्रिक जे आहे ते बघू इथे. तर उद्योग निरीक्षकला सगळ्यात जास्त हे आहे काय म्हणतात त्याला सॅलरी आहे S13मध्ये येतं ते 35,400 बेसिक आहे. तर त्याचा साधारण जो पगार आहे मित्रांनो 55+ जाण्याची शक्यता आहे. 55+ 1000मध्ये, कारण की DA, EA, DA, TA, HRA आणि अदर अलाउन्सेस तिथे ॲड होतात. नंतर दुय्यम निरीक्षकचं जे आहे ते 32,000 आहे. S12मध्ये ते येतं. तर त्याचा टोटल पगार जो आहे हा त्यापेक्षा थोडा कमी म्हणजे 52,000 ते 55,000मध्ये जाईल टोटल सॅलरी. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक हे 29,200 दिलेलं आहे. त्यामध्ये ते 50च्या जवळपास सॅलरी जाईल तुमची, जे काही टोटल आहे ते. नंतर कर सहाय्यक जे आहे ते 25,500 आहे. तर हे सुद्धा 45च्या घरामध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लिपिक टंकलेखक 19,200 आहेत. तर हे 35 ते 40च्या रेंजमध्ये जाईल साधारण, जे काही आता सध्या रेट सुरू आहेत ते आपले DAचे वगैरे त्यानुसार. त्यानंतर बघा मित्रांनो, जो काही आपला वयोमर्यादा असते तर त्यानुसार 5ही पोस्टला नियर अबाउट सेम वयोमर्यादा आहे. फक्त उद्योग निरीक्षक आणि लिपिक टंकलेखक जे आहे आपलं, तर त्यामध्ये त्यांनी 19 ते 38 म्हटलं आहे आणि बाकी 18 ते 38 म्हटलं आहे. 38 एज लिमिट ही ओपनसाठी आहे. +5 म्हणजे OBC ओपन वगैरे आपल्या OBC SC ST ज्या कॅटेगरीज आहे त्यामध्ये 43 म्हणजे 38+5ची एज लिमिट असते. म्हणजे 43 ही लास्ट एज लिमिट आहे बाकी कॅटेगरीसाठी. बाकी जे काही आपले खेळाडू वगैरे आहेत त्यांच्यासाठी वेगळी दिली आहे. तुम्ही इथे PDF मध्ये बघू शकता डिटेलमध्ये.
आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जिथे बऱ्याच जणांना प्रश्न आहेत किंवा जे काही विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडलेले आहेत की एज्युकेशनल क्वालिफिकेशन, कारण की यामध्ये बघा मी तुम्हाला डिटेल इथे वाचून दाखवायचा प्रयत्न करतो माझ्याकडून. शैक्षणिक अर्हता 1 नंबर, उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता, म्हणजे उद्योग निरीक्षक सोडून बाकीचे जे 4 कॅटेगरीज आहे, पोस्ट आहे, इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य मान्य केलेली अर्हता आहे. म्हणजे कोणत्याही याची पदवी तुम्हाला चालेल. म्हणजे तुमचं BA असेल, BCom असेल, इंजिनिअरिंग असेल, कोणतीही पदवी तुम्हाला ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे व्हॅलिड विद्यापीठाचं. त्यामध्ये ओपन युनिव्हर्सिटीचं जर असेल यशवंतराव चव्हाण वगैरे किंवा कोणतं इग्नो वगैरे तेही चालेल, आणि करस्पॉन्डन्स तेही पण चालेल. फक्त ती युनिव्हर्सिटी व्हॅलिड असली पाहिजे. व्हॅलिड युनिव्हर्सिटी म्हणजे काय, जी आपली एक लिस्ट येते, नेटवर्क लिस्ट अवेलेबल आहे मित्रांनो, 26 ते 27 विद्यापीठं आहेत ती. त्यामध्ये तुम्हाला व्हॅलिड युनिव्हर्सिटी तुमची तुम्ही जिथून केलं ते चेक करू शकता, आणि त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला एक पॉईंट वाचून दाखवतो. पहिला तर हा पॉईंट झाला, उद्योग निरीक्षक सोडून इथे कोणत्याही विद्यापीठाची पदवी तुम्हाला चालेल. ते इंजिनिअरिंग असो, ते तुमचं कोणत्याही ब्रँचमध्ये इंजिनिअरिंग असो किंवा BA असो, BCom असो, करस्पॉन्डन्स असो, YCMOUचं असो, काही असो, ठीक आहे, ते चालेल तुम्हाला या 4 पोस्टसाठी. आणि उद्योग निरीक्षकचं तुम्हाला कन्फर्म सांगतो मित्रांनो. उद्योग निरीक्षक गट क संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील. त्यामध्ये बघा, सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील, ठीक आहे, अभियांत्रिकीमध्ये म्हणजे इंजिनिअरिंगमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तू नगर रचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त, ठीक आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग, ठीक आहे, आणि वास्तुविद्या आणि नगर रचना, म्हणजे याच्यामध्ये आर्किटेक्चर वगैरे येतं, तर ते इत्यादी विषयांव्यतिरिक्त म्हणजे हे चालणार नाही, ठीक आहे, अभियांत्रिकी हे चालणार नाही, किंवा म्हणजे आपण हा ब्रॅकेट सोडला आता, अभियांत्रिकीमधील किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका म्हणजे डिप्लोमा, ठीक आहे, तंत्रज्ञानामध्ये म्हणजे टेक्नॉलॉजीमधील म्हणजे इंजिनिअरिंग डिप्लोमा आपण इथे हे धरू शकतो मित्रांनो, ठीक आहे, किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी म्हणजे सायन्स BSc आपण ज्याला म्हणतो, ॲटलिस्ट BSc, तुम्ही MSc असाल तरी चालेल. तर हे फक्त उद्योग निरीक्षकसाठी चालेल, बाकी असं कोणतंच इथे डिग्री चालणार नाही, जसं BA BCom वगैरे काही चालणार नाही किंवा कोणतीच डिग्री चालणार नाही. इथे चालेल फक्त BSc आणि तंत्रज्ञानातील किमान पदविका म्हणजे डिप्लोमा, आणि इंजिनिअरिंगमध्ये यांनी म्हटलेलं आहे, परंतु यांनी स्थापत्य वगैरे हे जे म्हटलेलं आहे हे चालणार नाही असं म्हटलं आहे त्यांनी, बाकी चालेल, ठीक आहे, म्हणजे इतर ब्रांचेस चालेल, हे चालणार नाही. कशासाठी, उद्योग निरीक्षकसाठी, ठीक आहे. तर त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्वपरीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. म्हणजे तुम्ही ॲपियर असाल, पदविका और पदवी, ठीक आहे, म्हणजे डिप्लोमा और डिग्री, तुम्ही कुठेही तुमचं हे ॲपियर असाल किंवा 3rd इयरला असाल किंवा तुम्ही डिग्रीला 3rd इयरला असाल, 4th इयरला असाल, BEच्या वगैरे तुम्ही असाल, तर तुम्ही पूर्वपरीक्षेला पात्र आहात, ठीक आहे. परंतु मुख्य परीक्षेकरता अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित आवश्यक जेव्हा अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम, म्हणजे जेव्हा मेन्सची ॲड येईल, जर तुम्ही प्री द्याल, नंतर रिझल्ट येईल, नंतर मेन्सची ॲड येईल, तर मेन्सची ॲड जेव्हा येते, तर त्याचं जेव्हा आपण फॉर्म सबमिट करतो, तेव्हा तुमची जी डिग्री डिप्लोमा जे काही असेल ते कंप्लीट असणं आवश्यक आहे, नाही तर तुम्ही कॅन्सल व्हाल, ठीक आहे. यामध्ये मित्रांनो एक दिलेला आहे त्यांनी महत्त्वाचा मुद्दा, त्यामध्ये कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक जे पद आहे त्याकरता त्यांनी मराठीची जी टायपिंग स्पीड आहे ती 30 शब्द पर मिनिट दिलेली आहे. मिनिमम ते तुमचं सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे. त्यानंतर इंग्लिशचं 40 शब्द पर मिनिट हे कर सहाय्यकसाठी, आणि लिपिक टंकलेखकासाठी मराठी इंग्रजीमध्ये 30 शब्द पर मिनिट आणि 40 शब्द पर मिनिट याकरता इंग्लिशसाठी, ठीक आहे. परंतु हे तुम्हाला प्रीसाठी लागणार नाही, हे तुम्हाला मेन्सच्या तुम्ही जेव्हा फॉर्म भरता त्याच्या आधी तुमचं हे सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे, ठीक आहे, हे लक्षात घ्या. यामध्ये बघा मित्रांनो, दुय्यम निरीक्षक या पदाकरता त्यांनी फिजिकल स्टँडर्ड्स इथे दिलेलं आहे, ते असणं आवश्यक आहे. जसं पुरुषांसाठी उंची 165 सेंटीमीटर किमान आहे. नंतर चेस्ट जे आहे, छाती, ते 79 आहे, जे म्हणजे आपलं जे PSIचं जे स्टँडर्ड असतं ते तिथे दिलेलं आहे MPSCच्या. महिलांमध्ये सुद्धा उंची 155 आणि वजन 50 किलो कमीत कमी असणं आवश्यक आहे, हे तिथे दिलेलं आहे त्यांनी पूर्ण. तर मित्रांनो, इथे आता आपण परीक्षेचे टप्पे बघू. पूर्वपरीक्षा ही 100 गुणांची राहील. याच्यामध्ये जे काही आहे 100 प्रश्न राहतील, आणि 60 मिनिटाची म्हणजे 1 तासाची ही एक्झाम राहील. पूर्वपरीक्षा एकच परीक्षा आहे. मुख्य परीक्षेमध्ये 200 गुणांची आहे. त्याच्यामध्ये बघा ज्यांनी दिलेलं आहे 4ही 5ही पोस्टसाठी सेमच राहणार आहे. फक्त मुख्य परीक्षेचा जो सेकंड पेपर आहे त्याचे डेट्स वेगळे राहतील. फर्स्ट पेपर हा सेमच राहणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला आधीच अंदाजित तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यामध्ये
प्री जी एक्झाम आहे तर तुम्हाला मी डिटेल इथे सांगायचा प्रयत्न करतो माझ्यातर्फे. जे काही प्री जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये आपलं जनरल जे MPSCचं प्रीचं सिलेबस आहे तेच राहील. त्याचा दर्जा 12वीचा राहील आणि त्यामध्ये करंट अफेअर्स, नंतर आपलं हिस्ट्री, नागरिकशास्त्र, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स आपण जे म्हणतो नागरिकशास्त्र ते, त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा जो पूर्ण सिलेबस आहे हा तुम्हाला MPSCचा जो प्रीचा सिलेबस असतो तोच आहे. फक्त त्याचा दर्जा हा 12वीचा लेवलचा राहील, थोडासा लो लेवलचा राहील. ठीक आहे. त्यामध्ये जी मुख्य परीक्षा आहे त्यामध्ये मराठी इंग्रजी हे विषय राहतील पहिल्या पेपरमध्ये. सेकंड पेपरमध्ये सामान्य क्षमता चाचणी जे तुम्हाला आता सिलेबस सांगितला टोटल तो, आणि प्लस त्यामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही पोस्ट अप्लाय करता आहात त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे मित्रांनो सिलेबस वाईज. ठीक आहे. डिटेल सिलेबसचा व्हिडिओ तुमचा जर कमेंट आला तर मी तुम्हाला डिटेलचा सिलेबसचा इथे व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल. ठीक आहे. यामध्ये मित्रांनो आणखी एक बघू आपण. 22 डिसेंबरपासून ही सुरू झालेलं आहे. जे काही फॉर्म सबमिशनचं आहे ते 11 जानेवारी 2022पर्यंत याची लास्ट डेट आहे. आणि याची फी स्ट्रक्चर बघा. ओपन कॅटेगरी किंवा अनरिझर्वड जे आहे अमागास आहे त्यामध्ये 394 फी स्ट्रक्चर आहे किंवा फीस तुम्हाला पेड करावं लागेल. आणि मागासवर्गीय जे काही आहेत त्याच्यामध्ये 294 हे फी स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. 294 तुम्हाला पेमेंट इथे भरावं लागेल. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल. गट क मध्ये येणारी ही पदं आहेत त्यामध्ये 3 एप्रिल 2022 ही प्रीची एक्झाम डेट आहे. सध्या पूर्ण फोकस प्रीवर करा, प्रीचं प्रिपरेशन करा. ज्यांचं प्रीचं प्रिपरेशन वेल अँड गुड झालं असेल, जे ऑलरेडी प्रिपरेशनमध्ये असतील त्यांचं फारच चांगलं आहे. त्यांनी मेन्ससाठी पॅरलली अभ्यास करू शकता किंवा मग प्रीचं प्रिपरेशनला फोकस करा, कारण की त्यामध्ये कसं आहे आता 900 च्या जागा आहेत त्या वाढण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो. याच्यामध्ये भरपूर जागा निघू शकतात पुढे. साधारण जे काही आहे 900चं त्यांनी दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आता एक शेवटचा मुद्दा मी तुम्हाला माझ्याकडून सांगतो, जे काही मागे जी ॲड आली होती त्याचा अभ्यास करून किंवा त्याचं ॲनालिसिस करून. तर त्यामध्ये जे काही कट ऑफ आहे मित्रांनो प्रीचं ते 100पैकी साधारण 60 ते 65 जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला ॲटलिस्ट 60 ते 65 मार्क म्हणजे तुम्हाला 65+ असतील तर वेल अँड गुड तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे. तुम्हाला 60 ते 65मध्ये मार्क जर मिळाले म्हणजे हे पाचही पोस्टसाठी तुम्हाला सांगतो आहे मी. त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होतं. जसं आता उद्योग निरीक्षकचा जो कट ऑफ आहे थोडाफार जास्त असू शकतो आणि पदांवर पण डिपेंड राहतं. जसं लिपिक टंकलेखक आहे त्यांचं थोडंसं जागा जास्त असल्यामुळे त्यांचं साधारण 55 ते 60च्या दरम्यान येऊ शकतं. परंतु आपण जी रेंज आहे ती 55 ते 65च्या दरम्यान तुम्ही तुमचा कट ऑफ हा आला पाहिजे असा प्रयत्न करा, कारण की पोस्टनुसार आहे ते. तर त्यामध्ये 60+ जर असतील तर तुमचं कन्फर्मेशन आहे मित्रांनो. ठीक आहे. तर असा हा अंदाजित कट ऑफ इथे मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आणि जे काही मी तुम्हाला PDF इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तर माझी विनंती आहे की डिटेल PDF तुम्ही बघा, ते वाचा, 2 ते 3दा वाचा, त्यानंतर फॉर्म भरा. मुलं फॉर्म भरायची खूप घाई करतात. कधी सायबर कॅफेमध्ये ते सगळं देतात आणि तिथे सगळ्या चुका करून ठेवतात सगळं. तर तसं काही करू नका. प्रत्यक्ष बसून तुम्ही फॉर्म सबमिट करा, तुम्ही फॉर्म भरा. जे काही डिटेल्स आहे ते तुम्ही भरा किंवा मग तुम्ही ॲटलिस्ट त्यांच्या साईडला बसून तुमचा फॉर्म भरून घ्या आणि एकूण एक पॉईंट नीट वाचा मित्रांनो. ठीक आहे. प्रिलिम एक्झाम आहे, तुम्हाला ॲपियर चालतं एक्झाम, याच्यासाठी डिग्रीसाठी ॲपियर चालतं. कोणत्याही विद्यापीठाची पदवी चालेल. फक्त उद्योग निरीक्षकचं जे आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. इंजिनिअरिंग जे आहे तुम्हाला सिव्हिल आणि आर्किटेक्चर सोडून बाकीचे तुम्ही अप्लाय करू शकता आणि डिप्लोमावाले अप्लाय करू शकता. ठीक आहे. फक्त उद्योग निरीक्षकसाठी. ठीक आहे. बाकीचे जे पोस्ट आहे त्यासाठी तुम्हाला डिग्री लागेल, तिथे डिप्लोमा चालणार नाही. ठीक आहे मित्रांनो. आशा करतो की बरंच तुमच्या लक्षात आलं असेल. आणि जे काही आहे पुढचं जे स्टेप्स आहे तुम्हाला, तर त्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला आणखी काही सिलेबस रिलेटेड माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. मी तुम्हाला डिटेल माहिती द्यायचा प्रयत्न करतो. तर आशा करतो की तुम्हाला काहीतरी माहिती मिळाली असेल आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.